नमस्कार, मी सुवर्ण. दुपारचे 4 वाजलेत. काही महत्त्वाच्या घडामोडी या बुलेटिन मध्ये बघणार आहोत. सुरुवातीला एक अत्यंत मोठी बातमी महाराष्ट्रातून, अहमदनगरमधून आपण बघणार आहोत. 7 वर्षाच्या मुलीच्या गुप्तांगाला चटके देण्यात आल्याची गंभीर घटना घडलेली आहे. संगमनेरच्या मुकबधीर वसतिगृहातली ही घटना आहे. अहमदनगर नाही, संगमनेर मधली ही बातमी आहे आणि अहमदनगरमध्ये तिच्यावर उपचार सुरू आहेत. अहमदनगरच्या संगमनेर मधली घटना. एका मुकबधीर मुलीला वसतिगृहात ती सारखी बाथरूमला जाते, सारखी लघवीला जाते म्हणून तिला चटके देण्यात आलेले आहेत. तिच्या गुप्तांगावर चटके देण्यात आलेले आहेत. संग्राम मुकबधीर वसतिगृहातला हा प्रकार आहे. 7 वर्षाच्या अल्पवयीन मुलीच्या गुप्तांगावर भाजल्याच्या जखमा बघायला मिळाल्या. याबाबत संगमनेर पोलीस ठाण्यामध्ये पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या प्रकरणी भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी पीडित मुलीची आणि पोलीस अधीक्षक यांची भेट घेतली. कडक कारवाईची मागणी चित्रा वाघ यांनी केलेली आहे. संगमनेर तालुक्यातील कोल्हाळे इथल्या संग्राम मुकबधीर वसतिगृहामध्ये हा प्रकार घडलाय. मी त्या ठिकाणी भेट दिली. ज्यांनी मुलीला एक्झामिन केलं, ज्यांनी मुलीला तपासलं, ते गायनेकोलॉजिस्ट, त्याच्याचबरोबर फॉरेन्सिकचे जे डॉक्टर्स आहेत, ते सगळी टीम त्या ठिकाणी उपस्थित होती. आणि त्यांनीसुद्धा याच्या फर्दर आणखीन ते अजून कुठल्या कन्क्लुजनमध्ये आलेले नाही आहेत की नक्की काय झालं आहे. ती मुलगी जी आहे तिला, त्या छोट्या बेबीला ससून हॉस्पिटलला त्या ठिकाणी रिफर करण्यात येणार आहे आणि तिथे मेडिकल कॉलेजमध्ये मुलीला पुन्हा एकदा एक्झामिन केलं जाईल. नक्की मुलीसोबत काय झालं आहे हा सगळा प्रकार येणाऱ्या 1 ते 2 दिवसांमध्ये आपल्या सगळ्यांच्या समोर येईल आणि यात जे आरोपी असतील त्यांना सोडण्यात येणार नाही. भीती हीच वाटते आहे की राज्यामधल्या असलेल्या स्पेशल स्कूल्स आई वडील मुलींच्या काहीतरी चांगल्या भवितव्यासाठी, त्यांच्या भविष्यासाठी मुलांना त्या ठिकाणी पाठवत असतात. पण इतका हलगर्जीपणा जर अशा संस्थांकडून होत असेल तर निश्चितपणे त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे. इथनं आम्ही त्या शाळेला भेट देतोय. सिव्हिल हॉस्पिटल साहेबराव कोकणे आपल्या सोबत आहेत. साहेबराव, कोणी महत्त्वाच्या व्यक्तीनं अशा गंभीर घटनेची दखल घेतली की अशा घटना समोर येतात, पण अदरवाईज अशा मुली ज्यांच्या बाबतीत अशा घटना घडत असतील त्या तर दुर्लक्षित राहतील. नेमकं घडलंय काय संगमनेरमध्ये? सोना, अतिशय धक्कादायक आणि किळसवाना प्रकार आहे. एखाद्या अल्पवयीन मुलीला, ती 7 वर्षाची आहे आणि त्याच्यामध्ये ती विकलांग आहे, मेंटली थोडी डिस्टर्ब आहे, अशा मुलीवरती अशा प्रकारे घृणास्पद कृत्य करणं हे कितपत योग्य आहे असाही प्रश्न येतो. कारण अशा प्रकारे करायला तरी माणसं दजावतात कसं, हा एक प्रश्न येतो. संगमनेरमध्ये संग्राम जे मुकबधीर वसतिगृह जे आहे त्या ठिकाणी अजूनही 20-25 मुली आहेत, त्यांच्यावरती त्या ठिकाणी त्या वसतिगृहात राहतात. पण ही जी मुलगी होती हिच्यावरती एक 2-3 महिन्यापासून अशा प्रकारे हे सगळं कृत्य होत होतं. एक 5 ते 6 दिवसापूर्वी त्याच्या आईवडिलांना फोन केला की तुमची मुलगी आजारी आहे, तुम्ही तिला भेटायला या. परंतु ज्या प्रशासनाने त्यांना बाहेर बसून ठेवलं, भेटून दिलं नाही, त्यानंतर त्या मामाने आरडाओरडा केला, सकाळी सामाजिक संघटनांची मदत घेतली, नंतर तिला भेटलं. नंतर त्या मुलीला सांगताही येत नव्हतं की काय झालं म्हणून. या सगळ्या प्रकरणावरती ज्यावेळेस ती बाथरूमला जायची, दिशाने जायची किंवा जात होती, त्यावेळेस त्यांना कळालं की बुवा अशा प्रकारचा हे चटकेल्याचं समोर आलंय. अतिशय धक्कादायक प्रकार होता. त्यांनी तिला साधं दवाखान्यात सुद्धा नव्हतं. या सगळ्या प्रकरणावरती जेव्हा याच्यामध्ये काही सामाजिक संघटनांनी पुढाकार घेतला तेव्हा तिच्यावरती उपचार सुरू झाले. अहमदनगरच्या शासकीय रुग्णालयामध्ये जे उपचार सुरू आहेत, आज चित्रा वाघ आल्या म्हणून ही घटना समोर आली. आता नगरच्या तालुका परिषद या घटनेच्या मुळापर्यंत जाण्याची गरज आहे. कुणी तिच्याबरोबर असा प्रकार केला, इतका घृणास्पद प्रकार केला, तिला का चटके दिले गेले, या सगळ्या विषयीची माहिती समोर यायला हवी. तुर्तास धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. पोलिसांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ती आपण बघूयात. मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पोलीस तपास करतायत. काय सत्य आहे त्याच्यापर्यंत निश्चितच पोलीस पोहोचतील. नाही, याच्यामध्ये अद्याप ताब्यात नाही घेतलेलं, परंतु गुन्ह्यामध्ये सिरियस सेक्शन्स आहेत आणि त्या सेक्शनप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे. नाही, आता त्यांच्या नातेवाईक. इतर काही महत्त्वाच्या घडामोडींकडे वळतोय. कल्याण तालुक्यातील टिटवाळा परिसरामध्ये भर रस्त्यात एका महिलेला मारहाण करण्यात आली आहे. टिटवाळा गणेश मंदिराच्या मुख्य रस्त्यात काही महिला काठ्यांनी
महिला काठ्यांनी एका महिलेला बेदम मारहाण करताना दिसत आहेत। मात्र मारहाण का केली गेली हे कारण अजून समोर आलेले नाही। काही महिला मिळून एका महिलेला मारहाण करतायत, काठ्यांनी तिला मारहाण केली जाते। मारहाणीचं कारण अजून समोर आलेलं नाही, पण एका महिलेला काही 3-4 महिला मिळून काठ्यांनी मारहाण करतायत। सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। गणपती टिटवाळा स्टेशनपासून गणपती मंदिराकडे जाणारा जो रस्ता आहे तिथेच हा प्रकार घडलाय। भर रस्त्यात पकडलाय। मुलं पळवण्याच्या संशयाने या महिला मारहाण केली जाते असं सोशल मीडियावर सांगितलं जात आहे। पोलिसांकडे या संदर्भात अजून कोणतीही तक्रार आलेली नाही। राज्यात जलयुक्त शिवार योजना पुन्हा नव्यानं सुरू करणार आहोत अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। युती सरकारच्या काळातील या योजनेमुळे राज्यात 39 लाख हेक्टर ओलिताखाली क्षेत्र आलंय। 27 टीएमसी पाणी आता साठवता येत आहे। त्यामुळे पुन्हा ही योजना सुरू करत प्रत्येक गाव जलयुक्त करू असं देवेंद्र फडणवीस म्हणाले। उद्धव ठाकरे सरकारनं 2021 मध्ये जलयुक्त शिवार योजना बंद केली होती। या योजनेअंतर्गत झालेल्या कामांची चौकशी करण्याचा इशारा ठाकरे सरकारने दिला होता। मात्र आता हीच योजना पुन्हा सुरू करणार असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलं। आता पुन्हा एकदा आपल्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये जलयुक्त शिवार योजना आपण सुरू करतोय आणि आता जलयुक्त शिवारच्या पुढचा टप्पा देखील आपण हातामध्ये घेणार आहोत, ज्यामध्ये प्रत्येक गाव हे जलस्वयंपूर्ण असेल आणि त्या पाण्याचा योग्य उपयोग ते गाव आपल्याला करताना दिसेल। त्याही संदर्भातला प्रयत्न आपण करणार आहोत आणि या सगळ्याच्या पाठीमागे आपल्याला नैसर्गिक शेती हा एक ध्येय ठेवायचा, हेतू ठेवायचा आहे। जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून आपण रबीचं पीक जास्त घेता आलं पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न केला। आज मला सांगताना आनंद वाटतोय की या जलयुक्त शिवारमुळे 39 लाख हेक्टर शेती ही रबीच्या पिकाकडे वळली। 27 टीएमसी पाणी आपण थांबवू शकलो आणि मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याला त्याच्या माध्यमातून फायदा झाला। ठाकरे आणि शिंदे गटातला कळीचा मुद्दा ठरलेल्या शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हाचं नेमकं काय होणार याचा निर्णय पुन्हा लांबणीवर गेलाय। निवडणूक आयोगानं 7 तारखेपर्यंत शिवसेनेच्या दोन्ही गटांना आपली बाजू मांडायला सांगितलंय। एकीकडे अंधेरीची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे। उद्यापासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होतीये। त्यामुळे चिन्हाचा निर्णय काय होतो याची उत्सुकता आहे। आयोगामध्ये प्राथमिक बाजू मांडल्यानंतर कागदपत्र दाखल करण्याकरता शिवसेना निवडणूक आयोगाकडे वेळ मागण्याची शक्यता आहे। पूजनामध्ये सगळे शस्त्र आमच्याकडेही तलवारी पूजल्या गेल्या। फक्त एवढंच आहे, बाळासाहेबांचं कवच कुंडल काढून घेणारे, बाळासाहेबांचे स्वतःला शिवसैनिक म्हणवणारे घेत आहेत। या राज्यातली, महाराष्ट्रातली आणि मुंबईतली जनता बाळासाहेबांचं धनुष्यबाण कवच कुंडल शिंदे गट आणि त्याच्याला लागून असलेला भाजप काढून घेण्याचा प्रयत्न करतोय। आणि तो काढून घेतला जरी तरी त्याच चिडीने, त्याच तिडेकनी लोक जी शिवसेनेला, उद्धवजींनी, बाळासाहेब ठाकरे यांना जी निशाणी मिळेल त्या निशाणीवर पुढे जाईल। बीकेसी इथल्या शिंदे गटाच्या सभेला राज्यभरातून मोठ्या संख्येनं समर्थकांनी हजेरी लावली। बीकेसी इथल्या सभेकरता मोठा जनसमुदाय आला होता। या मेळाव्याचा एक टीझर शिंदे समर्थकांनी जारी केलाय। हा एकनाथ शिंदे या जनतेच्या सेवेसाठी अखंड काम करणारा कार्यकर्ता आहे। त्याला मला जीवाची माझी पर्वा नाही। असा धडाडीचा माणूस आपल्या महाराष्ट्राला हवाय आणि शिंदे राज्य येऊन द्या। हा गदर आहे, गदर। गदर म्हणजे क्रांती, गदर म्हणजे उठाव। ही काय तुमची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाहीये। ही सगळ्या घामातून, कष्टातून हे सगळे नेते व्यासपीठावर बसले आणि लाखो लोक इथे समोर बसले। त्यांच्या घामातून शिवसेना उभी राहिली आहे। अथांग जनसागर इथे उसळलाय। गद्दार गद्दार टाओ फोडण्यापेक्षा तुम्ही आत्मपरीक्षण करा। जास्त तुम्हाला वाटायला पाहिजे होती। सत्तेसाठी तुम्ही हिंदुत्वाला तिलांजली दिली। आम्ही गद्दार नाही, तुम्ही गद्दार आहात। वेडे लोकच इतिहास घडवत असतात।
मला म्हणाले कटप्पा. कटप्पा स्वाभिमानी होता, तुमच्यासारखा दुटप्पी राजकारणी नव्हता. काय म्हणाले, मी मुख्यमंत्री, मुलगा म्हणजे श्रीकांत आणि खासदार, नातू नगरसेवक म्हणून आता पदासाठी डोळा लावून बसलाय. अरे एवढा बच्चू 1.5 वर्षाचा आहे तो, रुद्रांश. अरे त्याचा जन्म झाल्यानंतर तुमचं अधपतन सुरू झालं. कोणावर टीका करताय? त्या 1.5 वर्षाच्या बाळावर. या एकनाथ शिंदेवर 100 पेक्षा जास्तीच्या केसेस आहे. चोऱ्या मारायचा नाही, आंदोलनाच्या. प्रत्येक केस मध्ये 1 नंबर आरोपी हा एकनाथ शिंदेच होता. कोतळा जाऊ दे, तुम्ही कोणाला एक चापट तरी मारले का? विकासाचं महाराष्ट्र मॉडेल तुम्हाला दिसेल. सुख, शांती, समृद्धी, सुरक्षा, सन्मान, सर्वदूर कल्याण, माझा महाराष्ट्र महान. ही फक्त आणि फक्त बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना. खरे शिवसैनिक कोण, खरी शिवसेना कोणती, हे BKC शिंदेंच्या मेळाव्याला झालेल्या गर्दीतून राज्यातल्या जनतेला कळलं असेल, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. खरी शिवसेना शिंदेंचीच यावर मेळाव्यातून शिक्कामोर्तब झालंय, असंही ते म्हणाले. तुमची भाषणं ऐकून आता कंटाळा आलाय, तुमचा स्क्रिप्ट रायटर बदला, असा टोला देखील देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना लगावला. शिमग्यावर कधीही प्रतिक्रिया देत नसतात, असं म्हणत त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. तसंच पालिकेवर भगवा फडकणारच, पण तो शिंदे गट आणि भाजपचा, याचाही पुनरुच्चार त्यांनी केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी यांचं अभिनंदन करेन की काल त्यांनी हे दाखवून दिलं खरी शिवसेना कोणती. ज्या प्रमाणात लोक BKCच्या मैदानावर पाहायला मिळाले, आपण लक्षात घ्या की शिवाजी पार्कपेक्षा दुप्पट कॅपॅसिटी आहे आणि ती देखील तुडुंब भरलेली. आणि मुंबई, MMR रिजन आणि उर्वरित महाराष्ट्रातनं लोक आले होते. त्यामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी खरी शिवसेना एकनाथराव शिंदेजींचीच हे कालच्या मेळाव्याने प्रस्थापित करून दाखवलंय. एकनाथ शिंदेला भाजपची स्क्रिप्ट दिली होती, ती फेल ठरली असं म्हटलं जातं. शब्द त्यांचे होते पण स्क्रिप्ट भाजपची होती असं आहे. असं जे म्हणतायत त्यांनी आपला स्क्रिप्ट रायटर बदलला पाहिजे. तेच ते किती वा ती स्क्रिप्ट. तुमच्या रायटरला क्रिएटिव्हिटी करायला सांगा, नाहीतर नवीन रायटर आणा. पण आम्हाला कंटाळा आला हो हे ऐकून. उद्धव ठाकरेंनी जाहीरपणे चॅलेंज दिलंय आता की आता ठीक आहे आमच्या बाबतीत असं घडलंय, पण आता शिवसैनिकांकडून पुन्हा एकदा वचन घेतलंय की पुन्हा एकदा तिथे विधानसभेवरती भगवा फडकवणार आणि प्रत्येक निवडणूक राज्यातली जिंकणार. विधानसभेवर भगवा फडकणारच, पण तो खरी शिवसेना शिंदेजींच्या नेतृत्वातली आणि भारतीय जनता पार्टी या युतीचा भगवा हा त्या ठिकाणी फडकेल. उद्धव ठाकरे तुमच्या कायदा पाळा, अन्यथा आम्ही आमचं काम करू, यावर त्यांनी खूपच बोचरी टीका केली. असं आहे. मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो, समजलं नसेल तर, शिमग्यावर प्रतिक्रिया देत नसतात. जे सुज्ञ लोक असतात ते कधीच शिमग्यावर प्रतिक्रिया देत नसतात. उद्धव ठाकरेंच्या भाषणावर भाजपनं ट्विट करून प्रतिक्रिया दिली आहे. मंदिरात पूजेला जाऊन कपाळी टिळा न लावता बोडक्या कपाळानं बाहेर पडणाऱ्या उद्धव ठाकरेंकडून हिंदुत्व शिकण्याची गरज नाही, असा टोला भाजपनं लगावलाय. संत सेवालाल महाराजांचा प्रसाद जमिनीवर टाकणाऱ्या उद्धव ठाकरेंकडून हिंदुत्व शिकण्याची गरज नाही. आतंकवादी दाऊद सोबत व्यवहार करणाऱ्या नवाब मलिकाला पाठीशी घालणाऱ्या उद्धव ठाकरेंकडून भाजपला हिंदुत्व शिकण्याची गरज नाही. हिंदू धर्माबद्दल गरळ ओकणाऱ्या जिहादी शर्जील उस्मानीला पाठीशी घालणाऱ्या उद्धव ठाकरेंकडून हिंदुत्व शिकण्याची गरज नाही. अमरावतीत केमिस्ट उमेश कोल्हे यांची हत्या करणाऱ्या जिहाद्यांना पाठीशी घालणाऱ्या उद्धव ठाकरेंकडून हिंदुत्व शिकण्याची भाजपला गरज नाही. हिंदूंच्या सणांना प्रतिबंध लावणाऱ्या उद्धव ठाकरेंकडून भाजपला हिंदुत्व शिकण्याची गरज नाही, असा टोला भाजपनं ट्विट करून लगावलेला आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार हे सध्या बारामती दौऱ्यावर आहेत. विविध विकास कामांची ते पाहणी करतायत आणि त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदही घेतली. त्यावेळी अजित पवार यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात
अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं, मेळाव्या संदर्भातल्या अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. दोघांनी काल भाषणं केली, दोघांचीही भाषणं मी ऐकली. मी कुणाच्याही भाषणावर टीका करणार नाही, पण कुणाच्या पाठीमागे राहायचं याचा निर्णय आता लोकांना, मतदारांना घ्यायचा आहे, असं मतही त्यांनी नोंदवलं. तुम्ही मंत्रिमंडळात होता ना, मंत्रिमंडळात कधी त्यांनी माझ्या उजव्याच बाजूला ते बसायचे, कधी मी ऐकलं नाही की आता ह्याच्यात झेंडा शिवसेनेचा आहे पण अजेंडा राष्ट्रवादीचा आहे, असं ऐकलंच नाही. कारण तिथं शिवसेना होती, राष्ट्रवादी होती आणि काँग्रेस होती. आम्हाला अनेक वर्ष वेगवेगळ्या पक्षाला बरोबर घेऊन सरकार चालवण्याचा अनुभव आहे. 99ला पण आम्ही आघाडी केलीच होती, 2004ला होती, 2009ला होती आणि आता 2019ला होती. त्याच्यामुळं असं नसतं. हे जे काही वक्तव्य आहेत ही राजकीय स्वरूपाची होती, त्याला फार काही महत्त्व द्यावं असं मला वाटत नाही. एकनाथ शिंदेंवर उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेला गिरीश महाजनांनी प्रत्युत्तर दिलंय. उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं असून केवळ 2 मतांकरता MIM कडे गेलात, त्यामुळे लोकांना तुमचं हिंदुत्व कळलंय, अशी टीका महाजनांनी केली आहे. उद्धवजींना आता बोलायला काही राहिलेलं नाही शिल्लक, मला असं वाटतं. ते म्हणतात भाजपला सोडलं म्हणजे हिंदुत्व सोडलं नाही. माझं असं म्हणणं आहे की तुम्ही ज्यांच्या मांडीला मांडी लावून बसलात, ज्यांच्या मांडीवर जाऊन बसलात, ते काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, वेळप्रसंगी तुम्ही 2 मतं कमी पडली ते MIM कडे गेलात, त्यांना विनवणी केल्या, तेव्हाच लोकांना कळालं तुम्ही हिंदुत्व सोडलंय का नाही सोडलंय. उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याच्या भाषणावर आमदार रवी राणा यांनी जोरदार टीका केली आहे. उद्धव ठाकरेंची सभा म्हणजे फुसके बार होते. हिंदू विचारांची दिशाभूल करून त्यांनी सभा घेतली असा टोला लगावण्यात आलाय. महाराष्ट्र 2.5 वर्ष वाऱ्यावर सोडून आता कसली राज्याची चिंता करता, असा सवाल रवी राणांनी केला. दसरा मेळावा जो आज शिवाजी पार्कला घेतलाय उद्धव ठाकरेजींनी, मला असं वाटते हा हिंदुत्वाचा देखावा करण्याची गरज का पडत आहे उद्धव ठाकरेंना. कारण पूर्णपणे त्यांनी काँग्रेस आणि NCPचे विचारधारा आपल्यामध्ये आणलेली आहे आणि त्या विचारधारेमुळंच त्यांना कुठेतरी बाळासाहेबांच्या विचाराचा विसर पडल्यामुळं इतका मोठा बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनी त्यांना झटका दिला. आता त्यांना हिंदुत्व आठवत आहे आणि हिंदुत्व काय असते सांगण्याची गरज पडत आहे. हे खऱ्या अर्थानं उद्धव ठाकरेंचं दुर्भाग्य आहे. नवनीत राणा काय म्हणाल्या तेही बघूयात. उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांच्या विचारांचे नाहीत तर प्रॉपर्टीचे वारसदार असल्याची टीका खासदार नवनीत राणांनी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जात आहेत. उद्धव ठाकरे फक्त फिल्मी डायलॉग मारण्यात दंग आहेत, असा टोला त्यांनी लगावला. मला असं वाटतं उद्धव ठाकरेजींची संतुलन हा पूर्ण बिघडलेला आहे आणि ते सगळं आज पूर्ण महाराष्ट्राने पाहिलेलं आहे की ज्या पद्धतीने ते बोलत होते, फिल्मचे काही डायलॉग्स सांगत होते. 2.5 वर्ष घरातून आपण बाहेर नाही निघाले उद्धव ठाकरेजी, आपण घरातच बसले होते. फेसबुकच्या माध्यमातून लोकांचे कामं करण्याचं तुम्ही आश्वासन देत होते, ते सुद्धा आपण काही केलं नव्हतं. गेल्या 2-2.5 वर्षांपासून रखडलेल्या 190 कोटींच्या दीक्षाभूमी विकासाच्या सुधारित आराखड्याला पुढील 15 दिवसात मान्यता देण्यात येईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नागपूरमध्ये केलेली आहे. ऐतिहासिक दीक्षाभूमीवर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या विद्यमानं तसंच जिल्हा प्रशासनाच्या समन्वयानं 66वा धम्मचक्र प्रवर्तन वर्धापन दिन साजरा करण्यात आला. दीक्षाभूमीला ब वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा देत विकासासाठी 100 कोटी रुपयांचा आराखडा मंजूर केला होता. 40 कोटी रुपये ॲडव्हान्स म्हणूनही दिले होते. मात्र दुर्दैवानं महाविकास आघाडी सरकारच्या काळात 40 कोटी रुपये बँक खात्यामध्येच राहून गेले. त्यापैकी दमडीचा सुद्धा वापर विकास कामांकरता होऊ शकला नाही, अशी खंत फडणवीसांनी बोलून दाखवली. गेल्या 2 वर्षामध्ये 2.5 वर्षामध्ये एक नवा पैसा देखील त्यातला खर्च होऊ शकला नाही. मी सांगितलं होतं 40 कोटी खर्च करा, 60 कोटी तयार ठेवले आहेत, पण ते 60 कोटी तसेच राहिले. हे 40 कोटी रुपये देखील खर्च होऊ शकले नाही. पण मी आज तुम्हाला सांगतो आता नव्याने आराखडा तयार झाला आहे. 190 कोटी रुपयाचा आराखडा आहे. पुढच्या 15 दिवसामध्ये 190 कोटीच्या आराखड्याला या ठिकाणी मान्यता दिली जाईल. शिर्डीच्या साई मंदिरात हार फुलं घेऊन जाण्यावर बंदीच्या निर्णयावरून फुलं उत्पादक शेतकरी आणि संस्थांमध्ये संघर्ष निर्माण झाला होता.
फुलं उत्पादक शेतकऱ्यांनाच संस्थांच्या आतमध्ये फुल विक्री करता जागा उपलब्ध करून देणार असल्याचं पालकमंत्री विखे पाटलांनी सांगितलंय. याबाबतचा अहवाल जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसलेंना तयार करायला सांगितला असून अहवाल आल्यानंतर निर्णय घेण्यात येणार आहे. मंदिराच्या आवारामध्येच फुल विक्री झाल्यास भाविकांनाही त्रास कमी होईल. मंदिराच्या बाहेर अस्ताव्यस्तपणे अवास्तवपणे किमती लावून फुलाचे विक्री होते त्यालाही आळा बसेल असं विखे पाटील म्हणाले. प्राधान्य काय आहे की जे उत्पादक शेतकरी आहेत त्यांनाच संस्थांच्या आतमध्ये जागा द्यायची. एक तर संस्थांनी घेऊन करावं किंवा मग त्या सोसायटीला जागा दिली तर सोसायटीने आतमध्ये राहून ती फुलं विकावीत. म्हणजे तशी जागा द्यायची. आणि मग काय होईल, बाहेरची विक्री ठेवल्यानंतर जो अवास्तव भावाने विकले जायचे, त्यात गुन्हेगारीकरण आल्यानंतर तर ते सगळं थांबेल. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा नोव्हेंबरमध्ये मध्य भारत आणि दक्षिण भारताचा दौरा आहे. नितीश कुमार महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, ओडिशा या राज्यांचा दौरा करणार आहेत. महाराष्ट्रामध्ये नितीश कुमार उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे. स्थानिक नेत्यांशी 2024च्या लोकसभा निवडणुकीवर चर्चा करणार आहेत. स्थानिक नेत्यांमध्ये नितीश कुमार, उद्धव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील, प्रकाश आंबेडकर यासहित अनेक नेत्यांची भेट घेणार आहेत. आंध्र प्रदेशमध्ये चंद्राबाबू नायडू तर ओडिशामध्ये नवीन पटनायक यांचीही ते भेट घेणार आहेत असं समजतंय. प्रभास, कृती सेनॉन आणि सैफ अली खान यांच्या मुख्य भूमिका असलेला आदिपुरुष हा चित्रपट ज्याला विरोध वाढतोय. प्रसिद्धीसाठी आमच्या देवी देवतांचा अपमान सहन करणार नाही. आदिपुरुष चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही अशी भूमिका भाजप आमदार राम कदमांनी घेतली आहे. फक्त दृश्यांची काटछाट करून उपयोग नाही अशा विकृत विचारांना धडा शिकवावाच लागेल. प्रसिद्धी मिळवण्याकरता आदिपुरुष चित्रपटात निर्मात्यांनी आपल्या देवी देवतांचं विडंबन करून कोट्यवधी हिंदू लोकांच्या भावना दुखावलेल्या आहेत. आता वेळ आली आहे त्यांनी माफीनामा द्यावा असा इशारा राम कदमांनी दिलाय. मग तुम्हाला कोट्यावधी रुपये कमवायचे म्हणून आमची श्रद्धा, आमची आस्था, आमच्या देवी देवतांचं तुम्ही विडंबन कराल. अशा प्रकारची फिल्म ही कायमची बॅन केली पाहिजे. आणि हे करण्याच्या पाठीमागे जे षडयंत्री लोक आहेत त्यांना देखील फिल्म इंडस्ट्रीमध्ये काही काळासाठी काम करता येणार नाही. अशा प्रकारची बंधनं घालण्याची आता ही वेळ आली. पण इथून पुढे हिंदू देवी देवतांचं विडंबन आम्ही कदापिही सहन करणार नाही. या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसह बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. वेगवान घडामोडींसाठी काही क्षणात भेटूया माझी सहकारी राखीसोबत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.